बंजारा समाज आणि गोरसेना समिती मूक मोर्चा काढीमायचं आपण बंजारा समाजानं ST आरक्षण मोदींच्यावचं कारण तहसीलदारीकडनं निवेदन देशवर आलेलं मोर्चाचं तो आखरी तो जरूर देखो। बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं आता आक्रमकपणे मांडली जाते। त्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनंही आता हाती आंदोलन घेण्यात येत आहे। त्यासाठीची ही सगळी जमीन लोक आहेत छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातल्या सगळ्याच भागातले बंजारा समाज आता एकत्र येऊन हैदराबाद गॅजेटियर लागू करावा जेणेकरून बंजारा समाजाला ST प्रवर्गामध्ये समावेश करता येईल अशी त्यांची मागणी आहे। बंजारा समाजाच्या वतीनंही आता हाती आंदोलन घेण्यात येत आहे। त्यासाठीची ही सगळी जमलेली लोक आहेत छत्रपती संभाजीनगर
शहरासह मराठवाड्यातल्या सगळ्याच भागातले बंजारा समाज आता एकत्र येऊन हैदराबाद गॅजेटियर लागू करावा, जेणेकरून बंजारा समाजाला ST प्रवर्गामध्ये समावेश करता येईल अशी त्यांची मागणी आहे। आणि नेमकं त्यांचं आंदोलन काय आहे, त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेऊयात। त्यासाठी हे सगळे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत। तुमची मूळ मागणी काय आहे आणि ती मागणी सरकार पूर्ण करू शकतं का? नक्कीच आमची मागणी ही खूप साधी आणि सरळ आहे। ज्या पद्धतीने मराठा समाजाला काही दिवसापूर्वी हैदराबाद गॅजेटचा उपयोग करून मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आलं, त्या गॅजेटमध्येच आमचा बंजारा समाज हा ST कॅटेगरीमध्ये आहे। तो गॅजेट आम्हालासुद्धा जर लागू केलं तर आमचा पण समाज हा ST कॅटेगरीमध्ये समाविष्ट होतो आणि आम्हाला ST कॅटेगरीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध होतील। कारण असं आहे की पूर्ण भारत देशामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, पण सगळे समाजाची बोली भाषा, खानपानाची व्यवस्था आणि राहणसहान हे जवळपास एकत्रितच आहे। त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीत टाकून एक प्रकारे शासनानं आमच्यावर अन्यायच केलेला आहे। पण आता आमच्या आशा याच्यामुळं प्रलंबित झालेल्या आहे की हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला लागू झालेला असल्यामुळे त्या गॅजेटमध्ये क्लिअर कट आमचा बंजारा समाज हा ST आरक्षणमध्ये आहे। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्या गॅजेटचा उपयोग करून शासनाने लवकरच आमच्यासाठी बंजारा समाजासाठी GR काढून आम्हाला ST प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यात यावा। हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी काय आहेत, म्हणजे बंजारा समाज म्हणून आहे पण त्या नोंदी काय आहेत, जेणेकरून त्या बेसवर तुम्ही ST मध्ये प्रवेश द्या असं म्हणताय? नाही, त्या नोंदी आहेतच ना। तुम्हाला सांगतो, मूळ मुद्दा असा आहे की 17 सप्टेंबर 1948ला जेव्हा मराठवाडा मुक्त झाला, खरं तर त्या दिवशी हा बंजारा समाजासाठी काळा दिवस होता। मराठवाडा मुक्त झाला हे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण त्या दिवशी त्याच्या अगोदर हैदराबाद सरकारमध्ये आम्ही ST कॅटेगरीमध्ये होतो, शेड्यूल कास्टमध्ये होतो। पण आम्ही म्हणजे मराठवाडा मुक्त झाला म्हणून बंजारा समाजाने काही पाप केलं का? आम्ही मराठवाड्यात आलो म्हणून आम्हाला VJA ह्या कॅटेगरीमध्ये टाकून आमच्यावर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे। आता हे म्हणता असं म्हणाले की इथे तुम्ही VJNT मध्ये आहात, बरोबर? तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण आहे, ते कुठं कसं आरक्षण दिलं गेलं आणि या सरकारला ती शक्य आहे का? बंजारा समाजाचा देव एक आहे, भाषा एक आहे, रीतिरिवाज सारखे आहेत। मग सगळीकडे कुठेतरी SC दिलं जातं आहे, कुठं ST दिलं जातं आहे, कुठं भटक्या विमुक्त असं प्रवर्गात त्यांना समाविष्ट केलं जातं आहे। मग आमच्यावर हा अन्याय होतो आहे का, हा मला शासनाला प्रश्न आहे। आणि हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही, कारण आमच्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी हे आरक्षण देणं सरकारला अत्यंत गरजेचं आहे। आम्ही काय असं जाणून बुजून असं उभं राहतोय असं नाही, आम्ही घटनात्मक तरतुदीनुसार आरक्षण मागतोय, जे की हैदराबाद गॅजेटमध्ये जसं नमूद केलेलं आहे की आमचा समाज हा अनुसूचित जमाती आहे म्हणून ST जमात, तर ST जमात आम्हाला समाविष्ट करून घेण्यात यावे अशी माझी सरकारला विनंती आहे। आता गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही हा पाठपुरावा करताय, निवेदनं देताय, आता आक्रमकपणे आंदोलन करण्याचं तुम्ही योजलेलं आहे किंवा ते करणार असं सांगताय। मुंबईमध्ये काल परवा 2 दिवस बैठका झाल्या वरिष्ठ पातळीवरच्या, तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आपलं सरकार आहे, देवेंद्रजी भाऊ आहेत, आमचे भावासारखे आहेत, ते आमच्या समाजावर अन्याय करणार नाही आणि अन्याय झाल्यास मग आमचा बंजारा समाज हा पेटून उठेल असं मला तरी वाटतं। पेटून उठेल म्हणताय तुम्ही, काय तर म्हणलं की आता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार? नाही, मला जर गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जर ST प्रवर्गात नाही हे केलं, केंद्र शासन जर याची दखल नाही घेतली, तर आमचा बंजारा समाज 12 सप्टेंबरला रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन आम्ही नक्की करू। बरं, 12 सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। तुम्ही तरुण मुलं पण या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत। आत्ता काही वेळापूर्वी बोलता म्हणाले की आम्हाला मग जलसमाधी घ्यावी लागेल, वेगवेगळ्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा युवा शक्ती आणि विद्यार्थी एकत्रित होतात ती मागणी या सरकारला मान्य करावीच लागते। आणि आता या विद्यार्थी म्हणून आम्ही देशाचं भविष्य आहोत, तर आमचं या सरकारकडे मागणं आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजाने लढून त्यांचं हैदराबाद गॅजेट लागू करून घेतलं आहे, त्याप्रमाणे आता बंजारा समाजाचं सुद्धा हैदराबाद संस्थांमध्ये शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये आम्ही येतो, त्याप्रमाणे ST कॅटेगरीचं आरक्षण तुम्ही आम्हाला लागू करावं, जेणेकरून आम्ही जे युवक आहोत, विद्यार्थी आहोत, त्यांना येणाऱ्या काळामध्ये जे नोकरी असेल, जी भरती असेल, त्यामध्ये त्या आरक्षणाचा फायदा होईल, शिक्षणामध्ये आरक्षणाचा फायदा होईल। आम्हाला आरक्षण काही फुकटच्या सरकारची सेवा घेण्यासाठी नको आहे, आम्हाला
आरक्षण हवं आहे आमच्या शिक्षणासाठी, आमच्या हक्काच्या नोकऱ्यासाठी. आणि या सरकारवर आमचा आता विश्वास आहे की सरकार आम्हाला देईल, आणि जर सरकारने दिलं नाही तर आमची लढण्याची पूर्णपणे तयारी आहे. आम्ही ताकदीनिशी उतरू.